हॅलो, नमस्ते. बघा, आपण याच्या आधी ही पेपर कटिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे. 36 मापाची पेपर कटिंग ब्लाऊजवरून कशी मापं घ्यायचं असं टाकलेलं आहे. ही 30 कटिंग आहे. तर आपण आता ते ब्लाऊजवरून मापं कसे घ्यायचे हे कटिंग केल्यानंतर आता आपण ह्या अस्तरवर आणि ब्लाऊज पीस कटिंग करणार आपण. तर बघा, आधी आपण जे अस्तर आहे या अस्तरवर जी कटिंग आहे ती व्यवस्थित आपण या अस्तरवर ॲडजस्ट करून सण ठेवणार. बघा, कपडा आपला व्यवस्थित सेटिंग करायचा आणि बंद भाग हा आपल्याकडे ठेवायचा आणि तिच्यावर जी आपण कटिंग केलेली आहे ती व्यवस्थित आपण ॲडजस्ट करून सण ठेवणार. तर बघा, जो पाठीमागचा भाग असतो तो बंद भागाकडे ठेवायचा, त्याला ओपनकडे ठेवायचा नाही, नाहीतर आपलं ब्लाऊज बिघडू शकते. तर जो पाठीमागचा भाग आहे तो बंद भागाकडे ठेवायचा आणि बाकीचं हे सगळं ॲडजस्ट करून ठेवायचं. बघा, हे साईड पीस मी या साईडला ठेवते आणि जी बाही आहे ती खालच्या साईडने ठेवलेली आहे आणि कटोरी आणि हे योगपट्टी हे असं व्यवस्थित ॲडजस्ट करून सण कपडा पाहून आपल्याला व्यवस्थित करावं लागतं. आता आपण याला खडूने नशान लावून घेतले आणि पिना अटॅच करून घेतल्या. तर बघा, म्हणजे आपला कपडा आणि जो पेपर सरकणार नाही, त्यानुसार आपण हे कटिंग करू. जर नाही पेपर ठेवला नशान लावून आपण हे कट करू शकतो. तर बघा, मी पेपर राहू दिला आहे, त्या पेपरनुसारच कट करणार. आपण पेपरच्या कटिंगनुसारच पूर्ण कटिंग करणार व्यवस्थित. आपल्याला अस्तरमध्ये काहीच मार्जिन म्हणजे कटिंग करताना ठेवावं नाही लागत. जेव्हा साडीचा पीस असतो तेव्हा आपल्याला अर्धा अर्धा इंच साईडला साडीचा कपडा असतो तो चिकना आणि सटकणारा असतो, त्याच्यासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं. आणि जेव्हा आपण जोडून घेतो ना तेव्हा ते एक्स्ट्राचा कट करून घ्यावं लागतं, कारण आपला जो कपडा असतो साडीचा तो सटकणारा असतो, त्याच्यासाठी आपण ते एक्स्ट्रा घेतलो. मात्र जोडल्यावर ते कट करून घ्यायचं. अस्तरनुसारच आपलं ते साडीचा कपडा ठेवायचा मग. आणि बघा, ही साईड पीस आहे. साईड पीस आपण जे पेपरवर कट केलेली आहे ते सेम हिच्यावर ठेवलेली आहे, पण आपण समोरच्या भागाकडे पाव इंच वाढवलेलं आहे. खालच्या साईडने बी आपण पाव इंच या अर्धा इंच वाढवायचं आपल्या मार्जिननुसार. हे बघा, खालच्या साईडने मी याच्यासाठी की आपण उंचीमध्ये 1 इंच घेतो, तर तो पाठीमागच्या भागाच्या हिशोबाने घेतो. तर आपल्याला फक्त शोल्डर आणि कमरपट्टीकडे अर्धा अर्धा इंच जोडावं लागतं, त्याच्यामध्ये तो 1 इंच जातो. पण समोरच्या भागामध्ये आपल्याला 3 ठिकाणी जोडावं लागतं. एक शोल्डर, योगपट्टी आणि योगपट्टीच्या खालच्या साईडने. तर आपल्याला अर्धा इंचाचा फरक पडतो. तर आपली समोरची उंची कमी न हो त्यासाठी आपण योगपट्टीमध्ये खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आणि कटोरीमध्ये बी थोडंसं साईडला वाढवायचं. हे बघा, आपली ही कटोरी कटिंग झालेली आहे आणि आपले हे बघा बाही आहे. ही बाही बी आपण सेम कट करून घ्यायची. बघा, अस्तरची असली तर मग उंचीमध्ये 1 इंच घ्यायचं आणि साधी असली तर 1.5 इंच घ्यायचं, कारण आपल्याला बाहीमध्ये पट्टी फोल्ड करावं लागते साध्या बाहीमध्ये. अस्तरचे ज्यामध्ये फक्त 1 इंच ते आपलं शिलाई मार्जिनसाठी जातं. तर हे एक लक्षात ठेवायचं की कोणत्या बाहीमध्ये जास्त घ्यायचं आणि कोणत्या बाहीमध्ये 1 इंच घ्यायचं. हे बघा, आपण आता ही सगळी कटिंग केलेली आहे. जे आपण ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची आहे त्यानुसार आपण हे कटिंग केलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा की ब्लाऊजवरून मेजरमेंट कसं घ्यायचं, त्याच्यानुसार पेपर कटिंग कशी करायची. ही 30 पेपर कटिंग आहे आणि त्यानुसार आपण हे अस्तरची कटिंग केलेली आहे. आता आपण हा बघा, हा पाठीमागचा भाग आहे, 8.5 इंचाचा गळा आहे. हाही आपण कट करून घेऊ. जर तुम्हाला खोल गळा घ्यायचा असला त्यानुसार उंची टाकायची आणि आकार द्यायचा. तर बघा, आता आपली ही सगळी कटिंग तयार झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही ब्लाऊज
पेपरची आणि अस्तरची कटिंग करू शकता. आता आपण हे असं वेगळं करून घेऊ. बघा तुम्ही पेपर नाही लावला, जसं पेपर ठेवून खडून नशान लावूनही कटिंग केलं तरीही चालतं. हे बघा आता आपली ही कटिंग झालेली आहे. हे आपलं अस्तरवर कटिंग केलेलं आहे. आता आपल्याला साडीच्या पीसवर कटिंग करायचं आहे. सेम तसंच ठेवून ते बघा हे आपलं साडीचं पीस आहे आणि हे अस्तर आहे. आता आपल्याला हे अस्तर व्यवस्थित ठेवून त्यावर जे आपलं कटिंग केलेलं आहे ते ठेवायचं. हे बघा आपण हे व्यवस्थित ॲडजस्ट करून कपड्यानुसार ठेवलेलं आहे आणि पिन आपण लावून घेतला आहे. तर आपल्याला जे बाही आहे तिथे जोड लावावं लागेल, तेव्हाच ती आपल्याला कट करावं. तर त्याच्या आधी आपण बघा पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेऊ. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला व्हिडिओ पहिला पाहायला मिळेल. आणि जर तुम्हाला नवीन काही कटिंग बघायची असेल तर तुम्ही कमेंट करा, त्यानुसार आपण व्हिडिओ बनवू. मी बरेच व्हिडिओ टाकलेले आहे. माझे प्रिन्सेस कट, कटोरी, बाही मी बऱ्याच प्रकारचे टाकलेले आहे. तर चॅनलवर जाऊन पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आता हा कटिंगचा व्हिडिओ आहे. याच्या नेक्स्ट व्हिडिओ आपला शिवणकामाचा राहील ह्याच ब्लाऊजचा, तर तो पूर्ण बघा. ह्याच मापाचा मी पेपर कटिंगचा एक व्हिडिओ आधी टाकलेला आहे. ब्लाऊजवरून माप कसे काढायचे तो पेपर कटिंगचा व्हिडिओ आहे आपल्याला. आणि नंतर हा व्हिडिओ आहे हा आपला कटिंगचा आहे, अस्तर आणि पीसचा कटिंगचा आहे. आणि याच्यानंतरचा जो आता हे जे ब्लाऊज कटिंग करता याचा शिवणकामाचा व्हिडिओ येईल, तोही पूर्ण नक्की बघा. ही बघा आपली ही योगपट्टी आहे. ही आपली जी पेपरवर असते अस्तरवर काढताना आपण अर्धा इंच वाढवायची, म्हणजे आपलं शिलाई मार्जिनमध्ये जाते. मी आधी सांगितलं की आपण समोरच्या भागामध्ये अर्धा इंच आपण वाढवलेलं आहे योगपट्टीमध्ये आणि साईड पीसच्या उंचीमध्ये, म्हणजे आपला पुढचा भाग कमी होत नाही. तर बघा आता आपली ही कटोरी बी कटिंग झालेली आहे. आणि ही बाही बघा, ही आपला जो साडीचा कपडा आहे तो कमी पडत आहे, तर त्याला आपण जो हा साईडचा उरलेला कपडा तो जॉईंट जोडून सण मग बाहीची कटिंग करणार. त्याच्या आधी पहिले आपण हे सगळं जोडून घेऊ. पण आता हे कटिंगचा व्हिडिओ आहे, नंतर जोडू. आणि शिवणकामाचा व्हिडिओ याच्या नेक्स्ट व्हिडिओ राहील, तो पण पूर्ण बघा. धन्यवाद.